प्रतिपंढरपूर वारी शांततेत सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिलाय। जिल्हा परिषदेत आयोजित समन्वय बैठकीत पाणी पुरवठा, आरोग्य, स्वच्छता, वाहतूक सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थापनाचा सविस्तर आढावा घेण्यात आलाय। यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी PM मिन्नू यांनी सर्व विभागांना समन्वयाने काम करून भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या। प्रतिपंढरपूर वारीसाठी यंदा सुमारे 15 लाख भाविक सहभागी होण्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला। वारी मार्गावर स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देत फिरत्या शौचालयांची संख्या वाढवणे, प्लास्टिक कचरा संकलनासाठी इकोसत्व संस्थेच्या माध्यमातून विशेष नियोजन करणे, तसेच जनजागृतीसाठी बॅनर आणि ध्वनिक्षेपकाद्वारे सातत्याने सूचना देण्याचे आवाहन करण्यात आलं। तसेच आरोग्य विभागाकडून 60 कर्मचारी, 7 रुग्णवाहिका, 3 खासगी रुग्णवाहिका, 4 ठिकाणी आरोग्य पथके आणि 5 रुग्णालय सज्ज ठेवण्यात येणार आहे। आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत राहणार असून वयोवृद्ध, महिला, लहान मुले आणि स्तनदा मातांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या। याशिवाय भाविकांसाठी मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाहतूक नियोजन, वाहनांची संख्या वाढवणे, आवश्यक त्या ठिकाणी अत्यावश्यक सेवा पथके स्थापन करणे, तसेच आषाढी एकादशीच्या अनुषंगाने वाढीव खर्चासाठी वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती ही बैठकीत देण्यात आली। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी PM मिन्नू यांनी लोकसहभागातून वारी अधिक चांगल्या पद्धतीने पार पडावी यावर भर देत यंदाच्या अनुभवाच्या आधारे पुढील वर्षी आणखी प्रभावी नियोजन केले जाईल असं सांगितलं। तसेच वारी संदर्भातील सर्व महत्त्वाचे मुद्दे जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी दिलं। यावेळी सभापती सचिन गरड, जिल्हा परिषद सदस्य गायकवाड, सहाय्यक अधिकारी वासुदेव सोळंके, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, प्राध्यापक वैशाली राऊत, पंचायत समिती सदस्या लताबाई कानडे, सतीश शिवाळे, गणेश नवले, ग्रामपंचायत अधिकारी प्रल्हाद रिंडे, हरीश आंधळे, उपसरपंच तिसगाव शेख अख्तर, कांताराव नवले, अध्यक्ष राजेंद्र पवार, महेंद्र खोतकर, रोहित राऊत, दीपक कानडे, डॉक्टर भाले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते। अशोक साठे, MCN न्यूज, वाळूज।